मनापासून त्यांचं मी कौतुक करतो आणि पुन्हा एकदा सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि आयोजकांचं देखील खूप खूप मी आभार मानतो। आजचा वर्षाचा शेवटचा दिवस, उद्या नवीन वर्ष। भले आपला महाराष्ट्रातील परंपरा आपली आहे गुढीपाडवा, परंतु 31 डिसेंबर हाही देखील शेवटचा दिवस आहे वर्षाचा असल्याने उद्या 2026 हा पहिला दिवस आहे। मी नवीन वर्षाचा देखील आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद श्रीकांत गायकवाड साहेब, अतिशय मौलिक भाषण आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। मी दुर्गेशला विनंती करतो की आपण पुढे आपण सामनावीर पुरस्कार देत आहोत। मी श्रीकांत गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जी सुंदर आकर्षक ट्रॉफी आहे ती आपण आपल्या शुभ हस्ते वितरित करायची आहे। संदीपजी काटोले साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स आपण वितरित करा। भरतजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण एनर्जी ड्रिंक देत आहोत। कुक्षेगावचे लाडके जावई गणपती जाधव यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत एनर्जी ड्रिंक। आणि मनोजजी पाटील जे कुक्षे बोरलीगावचे उद्योजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण मेडल देत आहोत। खूप खूप अभिनंदन दुर्गेश, अतिशय चांगला खेळ साकारलाय। नो बॉल असेल, डीआरएस घेतला होता कुरुन संघानं, मात्र डीआरएस गमावलाय। सुरेख फटका ड्राईव्ह केला सरळ बॅटनं, मात्र समोर फिल्डर उपस्थित आहे सीमारेषे लगत। एक धाव मिळेल। एका धावेच्या मदतीनं बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाची धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचले। प्रथम बॅटिंग करत असताना बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघ डीबी स्पोर्ट्स कुरुन संघाविरुद्ध। डीबी स्पोर्ट्सनं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी स्वीकारली। महत्वाची लढत आहे। जिंकणारा संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल। जय महाराष्ट्र भोईरगाव संघ क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलाय। फुल टॉस होता, जास्त काही फायदा घेता आलेला नाहीये, मात्र काही धावा जरूर मिळतील। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट। म्हणजे या अगोदर आपण जर पाहिलं तर जय महाराष्ट्र भोईरगाव हे संघ क्वार्टर फायनल मध्ये त्याने प्रवेश केलेला आहे आणि जो संघ जिंकेल तो मात्र त्या संघाच्या विरोधात आजच्या लॉट्स मधील तो शेवटचा सामना राहणार आहे। आणि जे दोन संघ आतापर्यंत टॉप 3 मध्ये पोहोचले आहेत त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे। जियांशी 11 विकी स्पोर्ट कुक्सी आणि टायगर स्पोर्ट जे गणेश वाफाली बफ फटका चांगला पाला होता, ते पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला बाहेर काढला आहे आणि पाहू शकाल शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी चेंडूला सीमारेषा ओलांडली। 4 धाबांसाठी चौकार। प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती फिल्डरनं। शेवटच्या क्षणाला खरं तर सीमारेषेच्या आतमध्ये बॉल ढकलण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र बॉल हाताला लागल्यानंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय। फिल्डर आणि बॉल दोघे बाउंड्री लाईनच्या बाहेर। एक पारितोषिक आहे, कारण रोहन भोईरनं तो सामना जिंकून दिला संघाला आणि त्यांच्यासाठी जगदीश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं, ते आपण देऊया। रोहन आपण आणि चला त्यांच्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज वितरित करू। आपल्या गावातील मुलांचा प्रोत्साहन या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतात ते सर्व त्यांचे चाहते। आज 31 आहे रोहन, चांगल्या ठिकाणी त्याचा वापर करा। पुढचा बॉल यावेळेला मात्र जबरदस्त फटका, बिग हिट खाऊ कॉर्नरच्या वरून, बॉल सीमा पार, षटकार। कडक शॉट, स्टँड अँड डिलिव्हर। पाहू शकाल एक्झॅक्टली सर्वात लॉंग बाउंड्री याची आपण पाहतोय या क्रीडांगणाची आणि ती सीमारेषा मात्र इथे ओलांडली गिरीश पाटील। आणि पुन्हा मात्र पाहू शकाल या ठिकाणी कुक्षे बोरलीगावचे समाजसेवक मगनजी काळेकर याचं शुभ आगमन होत असताना सामना प्रत्येकी 3 षटकांचा आहे, त्यामुळेच सलामीच्या जोडीमध्ये थोडासा बदल करण्यात आलाय। गिरीश सलामीला आलेला आहे आणि चांगली सुरुवात करतोय। पहिल्या बॉलवर दुहेरी धाव, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर हा षटकार त्याने खेळलाय। संघाची धावसंख्या 15। पुढचा बॉल राऊंड द विकेट। ऋषीचा हा बॉल खोलवर टप्प्याचा ऑन साइडला ड्राईव्ह केला आणि विथ द स्ट्रोक धाव ठोकली आहे। फिल्डर आहे सर्कलमध्ये, परंतु तरी देखील सिंगल कंप्लीट। धावसंख्या बिनबाद 16। चांगली सुरुवात बंटी स्पोर्ट कुक्षे बोरली संघाची आपण पाहतोय। एकही विकेट आतापर्यंत गमावलेला नाहीये आणि असा दिवसाचा विचार जर केला तर ही जोडी चांगल्या प्रमाणे खेळते आपल्या संघासाठी। मग गिरीश पाटील असेल, सुजित कालेकर असेल आणि भरपूर अपेक्षा असतात त्यांच्या दोघांकडून, त्यांच्या सहकार्याने। हो, चांगला चेंडू पाहायला मिळतोय। चेंडूचा एक्स्ट्राच्या पाठीमागे फाईनलेकडे क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळत आहे। थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि तोपर्यंत सिंगल धाव घेण्याची संधी होती शेवटच्या चेंडूवरती आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीच्या नंतर 17 धाबा फलकामध्ये पाहायला मिळत आहेत। एक सन्मान जो आहे ज्याने आम्हाला पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे, मिस्टर अंकित शेलार, मॅन फ्रॉम भादाणे।
जरूर काही कारण असतो ते आता मात्र आपल्यापासून रजा घेत आहेत आणि त्यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी परेश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अंकित शेलार यांना आपण सन्मानित करायचं आहे. चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. अगदी पहिल्या मॅच पासून अंकित शेलार आपल्या समवेत जोडले गेले होते कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचा हा शुभ सन्मान परेश भोईर यांच्या शुभ हस्ते भोईरगाव चषक 2025 मध्ये. थँक्यू सो मच अंकित. 17 धावा फलकावर खर्चिक षटक राहिलं ऋषीचं. पहिली मॅच गाजवली होती ऋषीनं, 3 गडी बाद केले होते, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी काही कमजोर बॉल टाकले. सुरुवातीला एक वाईट, त्यानंतर नो बॉल, एक बॉल स्लॉटमध्ये होता, एक बॉलवर विट दिली होती, त्यामुळे चौकार षटकार देखील पाहायला मिळाला. दमदार सुरुवात आहे बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघासाठी. नवीन षटकाला सुरुवात करेल अजय. चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. डीबी स्पोर्ट्स कडून टीम क्रिकेटला आदर्शवत अशी परिस्थिती या कोक्सेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये. षटकातील पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. सुजितसाठी वेट केलाय आणि त्यानंतर जबरदस्त कटचा वापर केलाय. डीप पॉइंटला फिल्डर दुरून पोहोचतोय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. चांगलं क्रिकेट दोन्ही सलामीवर दाखवतायत. हो निश्चितपणे आज सर्वांची मनं जिंकण्याचं ते कार्य करतायत. आज जर निलेश देसले जर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरला तर त्यांच्यासाठी पारितोषिकांचा वर्षाव आपण पाहणार आहोत. परंतु ते आता बॅटिंगसाठी येणार का नाही हा प्रश्न मात्र निर्माण होतोय. रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय. कुठल्या प्रमाणे चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला नाहीये. थोडासा गतीमध्ये सुद्धा अजय इथे मात्र आपल्याला बदल पाहायला मिळतो. आणि पहिल्या सामन्यामध्ये अजयने चांगल्या प्रमाणे गोलंदाजी केली होती. पहिल्या मॅचमध्ये सर्वच गोलंदाजांनी चांगला मारा केला होता, मात्र या मॅचमध्ये सुरुवात तेवढी चांगली राहिलेली नाहीये कुरुन संघासाठी. हा बॉल जास्त वेगात टाकण्याचा प्रयत्न होता, डाव्याष्टीच्या बाहेर वाईड. खरं तर पहिले 2 चेंडू चांगले राहिलेत, परंतु हा बॉल स्वेअर आहे. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले. चांगला गोलंदाज आहे अजय. डीबी स्पोर्ट्स कुरुंद टीमकडे देखील चांगले अष्टपैलू खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धाबा रोखावा लागतील या ठिकाणी. हो हो इथं मात्र पावसाळ्याला लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु पडले तर जास्त अजय बाहेरच्या दिशेने चेंडू निघाला आणि त्याच्यामुळे पावसाळ्याला पंचाने दंडित केलाय. गोलंदाजाला वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव या ठिकाणी खर्च केली गेली. काहीसा बॅक ऑफ द हँड बॉल टाकण्याचा देखील प्रयत्न असतो गोलंदाज अजयचा. एक तर राऊंड द विकेटनं टाकतोय, त्यामुळे बॉलला स्वाभाविकपणे आणखी बाहेर निघणार आहे. ह्या वेळेला हुक करायचा होता, जोरानं बॅट फिरवली, परंतु संपर्क नाहीये बॅट आणि बॉलच्या दरम्यान. येतोय डॉट बॉल. थोडंसं शांत ठेवलंय फलंदाज सुजितला. हा दुसरा डॉट बॉल खेळलाय या षटकामध्ये सुजितनं. धावसंख्या बिनबाद 21. म्हणजे पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर एक्सप्रेसनं मात्र त्यांची वाटचाल होती आणि आता मात्र लोकांना चालत असं म्हणावं लागेल. ओ बाकूट पंच फटका हवेत केला, परंतु फिल्डरच्या अगदी पुढे चेंडू लँडिंग झाला, परंतु चेंडूने हुलकावणी दिली आणि सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. नशिबाचा 4 धावा जे म्हणू शकतो आपण. मोठी चूक केली फिल्डरनं. इथे बॉलचं रोटेशन त्याला समजलं नाहीये. बॉल थोडासा त्याच्या डावीकडेच वळणार होता, मात्र तो उजवीकडे जात होता. बॉलने अक्षरशः हुलकावणी दिली आहे. बॉल अडवणं गरजेचं होतं. इथे अधिकाधिक 2 धावा मिळाल्या असत्या मला असं वाटतंय, परंतु 4 धावा मिळत आहेत. चौकार येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वर. चांगल्या स्थितीमध्ये आपण संघ पाळतोय, कारण या ओव्हर नंतर अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे असं वाटतं की कुठेतरी 40चा लक्ष्य त्याच्या डोळ्यासमोर आता इथून मात्र त्यांना दिसत असावा, ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे. ओ कुठला चेंडू हॉर्न साईडला हुक केलाय आणि चेंडूला डिपॉझिट केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. दूर गगनगी छाव में 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका. चेंडूच्या वेगाचा बरोबर अंदाज त्याने बांधलाय. क्रीजमध्ये थोडासा डीप देखील गेला होता. चेंडूला येऊ दिलं आणि त्यानंतर हुक केलाय. अफलातून शॉट. सुजितच्या बॅटमधून हा धमाकेदार षटकार. आणि आता अशी फलंदाजी जर सुरू राहिली तर योगी 40 नाही तर 50 पेक्षाही अधिक धावा बनवल्या जाऊ शकतात, कारण अजूनही आपण बघतो एक षटक बाकी आहे. 31 धावा फलकावर लागतायत. हो निश्चितपणे कडक शॉट समोरच्या दिशेने हाय मॅट केला. लॉंग ऑफचा 1700 चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी पाहू शकेल पोहोचलाय. तत्पुरती सिंगल धाव आणि दरम्यान पाहू शकेल या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं योगदान आहे भोईरगावचे ज्येष्ठ समाजसेवक हरिभक्त परायण बाळरामजी भोईर यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणखी एक खर्चिक षटकाची समाप्ती झाली आहे. 15 धावा अजयनं खर्च केल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाची धावसंख्या बिनबाद 32. लगभग 16च्या धावगतीने मात्र आतापर्यंत धावा जोडल्या गेल्या.
आणि तर याच पद्धतीने जर धाबा येत राहिला शेवटच्या षटकामध्ये तर 50च्या जवळपास सुद्धा मात्र टोटल आपल्याला पाहायला मिळू शकेल. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये आता डेबी स्पोर्ट कुरुंज संघ आता मात्र या दोन्ही फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये त्यांना यश मिळेल का? कारण आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजाला विकेट्स प्राप्त करता आली नाही, विकेट टेकर गोलंदाजी झाली नाहीये आणि त्याच्यामुळे पाहतो की आता दोघांनी या चांगला वेल खेळपट्टीवरती काढल्याने त्याचा मात्र कुठेतरी फायदा होणार बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली संघाला. 9 बॉलचा सामना केलाय सुजितनं, 15 वर खेळतोय. 4 बॉल्समध्ये 13 धावांचं योगदान गिरीशनं दिलंय. जबरदस्त बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज. सुस्थितीमध्ये सध्याच्या घडीला बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघ. डीबी स्पोर्ट्स कुरुंज संघाला थोडं कमबॅक इथे करावं लागणार आहे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल. मनीष लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि ह्या खेळाडूची भूमिका फार महत्वाची आहे. टॉप ऑफ द ऑर्डर तो खेळताना दिसत असतो. गोलंदाजीमध्ये डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणं ही त्याची ओळख आहे. यॉर्कर लेंथवर टाकलाय खरा, परंतु दिशेवर कंट्रोल नाहीये. व्हाईट बॉल. मनीषला आपण सध्या पाहत आहोत तर पहिल्या चेंडू पाहू शकेल या ठिकाणी अतिरिक्तच्या सौजन्यानं मात्र धाव खर्च केली. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र आपल्या षटकाला तो सुरुवात करतोय. सुजित कालेकर पुन्हा एकदा रिबाचा फटका, कनेक्शन चांगला पाहायला मिळतो आणि क्षेत्र सुद्धा खाली निवडला. चेंडू वेगानं चालला, रेस सुरू आहे आणि शेवटच्या क्षणाला चेंडूला फील्ड केला जातो. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिहेरीचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये सुद्धा मात्र दोघी सफल झालेले आहेत. चित्त्याची चपलाई हरण्याचा वेग सध्या आपण पाहतोय. दोघांमध्ये चांगली कॉलिंग आणि या बाबतीत होणं गरजेचे असतात. ज्यावेळी तुम्ही सिंगलला डबल, डबलला तिहेरीमध्ये कन्वर्ट करता त्यावेळी कॉलिंग फार महत्वपूर्ण असतं अजय. हो, पण इकडे आपण बघितलं एक्झिक्युशन देखील चांगलं होतं. स्विचचा जो वापर केलाय या फटक्यावर चांगलं प्रभुत्व मिळवताना दिसतोय फलंदाज. फिल्डरचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं त्याने चौकार वाचवला होता. पण तदनंतर ती तिसरी धाव, इथे धावचीची संधी होती. विकेट किपरच्या हातात बॉल बसलाच नाही. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला सरळ बॅटनं लॉफ्ट केलाय. मिस टाइम फटका आहे. खेळायचं होतं लॉंग ऑफला, बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. तिसऱ्या धावेचा देखील कदाचित प्रयत्न असेल, परंतु यावेळेला चांगली फेक आहे आणि विकेट किपरनं बॉल चांगला गॅदर देखील केलाय. 2च धावा मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरसावते 38 या आकड्यावर. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठी धावसंख्या म्हणता येईल कारण 3-3 षटकांची ही लढत आहे. हो, आणि जिंकणारा संघ लगेचच क्वार्टर फायनल मध्ये जय महाराष्ट्र भुईरगाव एक संघाशी 2 हात करणार आहे. मग डीबी स्पोर्ट कुरुंज संघ असेल की बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली. आणि आता मात्र भुईरगावचे खेळाडू सुद्धा मात्र सर्वजण आता मात्र या सामन्याकडे अगदी आशाभूत नजरेने पाहतायत. कारण एखाद्या संघाचा अभ्यास करणं सुद्धा तेवढाच महत्वपूर्ण असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. फार गरजेचं आहे. दोन्ही संघांचे खेळाडू नेमकं काय करतायत, गोलंदाज काय करतोय, फलंदाज काय करतोय, त्याचा अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. स्लॉगेट करायचा होता. पुढचा पाय पुढे बराच काढला होता. ओहो हो, फंबलिंग. सिंगलला पुन्हा एकदा 2 मध्ये कन्वर्ट करतायत. चुका होत आहेत. गोलंदाज चांगला प्रयत्न करतोय, मात्र त्याला फिल्डरची हवी तशी साथ मिळत नाहीये. 2 धावांच्या मदतीनं बोरिवली संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजे या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर एकही चौकार षटकार आला नाही, परंतु प्रत्येक चेंडूवरती तिहेरी दुहेरी धाबा जोडल्या गेलेल्या आहेत आणि एक ही सुद्धा रणनीती आपण चांगली म्हणू शकतो. फलंदाजा दृष्टिकोनातून घुटना टेक और सिक्सर देख. व्हॉट अ शॉट. गिरीश पाटील इज ऑन फायर. कमालीचा फटका होता हा. थोडा स्लोअर बॉल आणि बरोबर पिक करत असताना क्रीजमध्ये डीप गेलाय. डाव्या एष्टीच्या रोखाने देखील बॉल होता. काय जबरदस्त बॅट फिरली आहे. उत्तुंग षटकार गिरीशच्या बॅटमधून. असं वाटत होतं की थोडासा ऑफ बॅलन्स होतोय की काय. पाहू शकाल शेवटी तो फटका खेळल्यानंतर गुडघ्यावर बसलाय. लाजवाब टायमिंग. 6 धावा. अजय, तू सुद्धा अनेक वर्षापासून बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली संघाला खेळताना पाहिलेला आहेस. तुला नाही वाटत की पूर्वीचा खेळ आणि आताच्या खेळामध्ये भरपूर चेंजेस झाला या संघामध्ये? नाही, चेंजेस तर होतच असतात. कुठल्याही संघाचा आपण विचार केला तर काळानुसार चेंजेस होत असतात. पण पूर्वीचा बंटी स्पोर्ट संघ देखील अतिशय झुंजार संघ राहिलेला आहे. जेव्हा प्रकाश सारखे खेळाडू खेळायचे, राजू ठाकरे अजून देखील खेळतोय, निलेश देसले टॉप ऑफ द ऑर्डर खेळायचा, सचिन सारखा एक चांगला खेळाडू त्यांच्या टीममध्ये होता. आणि आता हे यंगस्टर जे आलेले आहेत ते जबरदस्त कामगिरी करतायत. अधिक आक्रमकता त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. स्लाइस करत असताना
आणखी एक सुंदर फटका बॉलला पाठवलंय, स्वीपर कव्हरला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. जिकडे जिकडे संधी मिळालेली आहे तिकडे तिकडे त्यांनी धावा घेतलेल्या आहेत. 2 धावांनीची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचले. 50 पर्यंत मजल मारताना दिसत आहेत. शेवटचा बॉल बाकी. आणि चर्चा सुरू होत्या जे जर जास्त धावगतीने जर धावा जर येत राहिले तर मात्र लक्ष 50 पर्यंत जाईल. आणि आतापर्यंत तिकडे मात्र धावफलक वाटचाल करतो आणि एकही विकेट्स मात्र गमावलेले नाहीये. 48 धावांची दोघांमध्ये आपल्याला पार्टनरशिप पाहायला मिळाली. आणि त्यानंतर पाहू शकला अगदी शिर्याचा वेध घेणारा चेंडू आणि एकेर 48 वरतीच मात्र या ठिकाणी बंटी स्पोर्ट कुकसे बोर्ली संघाला थांबावं लागेल. 49 धाबांचं लक्ष असेल डेबी स्पोर्ट कुरुन संघासमोर. सर आपण इनिंग ब्रेक मध्ये आहोत. काही सन्मान आहे ते सन्मान आपण इथे संपर्क करूया. ज्यात नुकतंच आता मात्र इथे शुभागमन झालेलं आहे. भुरीगावचे ज्येष्ठ समाजसेवक हरिभक्त परायण बालरामजी भुईर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. संदेश भुईर यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे संपन्न करायचा आहे. बालरामजी भुईर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला बंटी स्पोर्ट कुकसे बोर्ली संघ आपण मैदानात ताबा घ्या. कुठल्या प्रकारचा आपण वेल खर्च करू नका मित्रांनो. बंटी स्पोर्ट कुकसे बोर्ली संघ प्लीज मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आहे. चला यानंतर आपल्याला अजूनही 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. चला काही सन्मान आहेत आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. आपल्यामध्ये पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चांगला सहकार्य मिळालेलं आहे. विश्वनाथजी भुईर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी हर्षल भुईर यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करा. विश्वनाथजी भुईर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल संदेश भुईर यांचं सुद्धा मात्र नेहमीच आम्हाला योगदान मिळत असतो. आणि त्यांच्या बंधूच्या नावानं तुम्ही पाहू शकाल टॉस बॉक्स उभारलाय. कैलासवासी आदेश चिंतामण भुईर यांच्या स्मरणार्थ आपण पाहत आहोत. मी जगदीश भुईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न करायचा आहे. तदनंतर आपल्यामध्ये नितीन फरडे आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. आणि या जगदीश भुईर आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण नितीन फरडे यांना मात्र सन्मानित करा. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात झाली. पहिल्या चेंडू फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. पत्रा तोड सिक्सर. कमाल का स्ट्रोक और कमाल की शुरुआत करते हुए कुणाल, और यही करना होगा. आपको शुरुआत से ही आक्रमण करने की जरूरत है क्योंकि टारगेट बड़ा है. 3 ओवर में 49 बनाने हैं और ये सिंगल डबल से केवल बनने वाले नहीं है. इसके लिए चौको छक्कों में डील करने की आवश्यकता है. कमजोर गेंद के साथ शुरुआत की है सुजीत ने.
सुजीत बल्ले और गेंद दोनों से अच्छा कर रहे हैं, लेकिन अब इस मैच में थोड़ा प्रेशर रहेगा क्योंकि पहली गेंद पर छक्का लग चुका है। बल्लेबाजी में अच्छा योगदान दिया, 18 रन बनाए। गिरीश ने 25 रनों का योगदान दिया। अगली गेंद ओवर द विकेट से, और एक और बढ़िया शॉट कवर्स के ऊपर से निकाल दिया है। फील्डर पीछा तो करेंगे लेकिन बाउंड्री के बाहर से गेंद को उठाएंगे। 4 रन। जबरदस्त सुरुवात या ठिकाणी कुणालची आपण पाहत आहोत. पहिल्या चेंडूवरती सिक्सर ऑन साईडला पहिला, त्याच्यानंतर क्लासिकल फटका आपण पाहिला. ऑफ साईडला अगदी कव्हरच्या दिशेने चेंडू निघून गेला. आणि पॉवर प्ले मध्ये जरूर या ठिकाणी हीच अपेक्षा असेल त्यांच्या सहकार्यांना की कुणाल आणि रोहितने जर चांगली सुरुवात करून दिली तर आपण इथे एकूणपणे धाबाचा पाठलाग करू शकतो. आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये अजय 10 धाबा इथे जोडल्या गेल्या. जबरदस्त शुरुआत है और दिखाते हुए कि ऑन साइड में नहीं ऑफ साइड में भी अच्छा खेल सकते हैं। ओ बढ़िया गेंद, इस बार यॉर्कर लेन पर आती हुई गेंद थी। बल्ले का कुछ भाग लगा या नहीं? जी नहीं। लेग बाइज एलबीडब्ल्यू के रूप में बहुत कम बल्लेबाज आउट होते हैं, हमने देखा है खासतौर पर ग्रामीण टेनिस क्रिकेट में, क्योंकि बैटर थोड़ा सा शफल कर जाते हैं ऑफ स्टंप के बाहर और फिर वो इम्पैक्ट का मामला आ जाता है। यदि बैट्समैन स्ट्रोक खेल रहा है, उनके पैर पर गेंद लगती है, ऑफ स्टंप के बाहर वो इम्पैक्ट होता है, तो अंपायर आउट नहीं दे सकते। आणि सध्या आपण पाहतो की अजय तोपर्यंत अनेक संख्येने मात्र फलंदाज करतायत. सध्या ट्रेंडिंगच सुरू आहे असंच म्हणावं लागेल. परंतु इथे ट्रेंडिंग शॉट, परंतु फटका हवेत जास्त वेळ पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे निखिल देसले आज बर्थडे बॉय आहे. चूक करणारे आपल्या संघासाठी त्याने पकडला असेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी फलंदाज रोहितचा खेळ. बहुत करारा प्रहार किया था, बिल्कुल ओवर पिच ये गेंद बन रही थी, लेकिन थोड़ा स्लाइस कर बैठे, मिडल कर नहीं पाए थे, जिस वजह से ऊंचाई तो रही, स्ट्रोक में दूरी मिली नहीं और 0 पर आउट होकर पेविलियन में लौटते हुए रोहित। बड़ा झटका डीबी स्पोर्ट्स कुरुन टीम को। 11 पर 1। यहां से 38 रन और चाहिए जीतने के लिए। नए बल्लेबाज मैदान में पहुंचते हुए विष्णु आ रहे हैं। बल्लेबाजी के विकल्प हम देखें तो निश्चित रूप से मनीष अच्छा ऑलराउंडर है, उनका आना बाकी है। विष्णु को थोड़ा आगे भेजा गया है वन डाउन खेलने के लिए। ऋषि भी है और खास तौर पर सूरज भी अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं। परंतु इथून कुणालला अजय साथ द्यावी लागेल. एखाद्या फलंदाजाला हो लाईन मध्ये थोडीशी आपण बिघाड पडतोय, दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. ही वेळ आता मात्र वाचण्याची नाही, ही वेळ आहे लढण्याची. परंतु कुठेतरी एक्स्ट्राच्या स्वरूपात सुजित कालेकडे मात्र या ठिकाणी एक एक्स्ट्रा धाव खर्च केली वाईटच्या स्वरूपात. ये रणनीति रहती है कई गेंदबाजों की कि बल्लेबाज से थोड़ा सा दूर रखा जाए, लेकिन इस बार स्लॉट में डाली हुई गेंद है, पहुंचा दिया है मिड विकेट बाउंड्री के बाहर। जबरदस्त स्ट्रोक, 6 रन। विष्णु को क्यों ऊपर भेजा गया है वो दिखाते हुए, क्योंकि बड़े प्रहार करने की क्षमता रखते हैं, बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल, बिल्कुल उनके पाले में गेंद कर बैठे थे। और इससे पहले जो गेंद हुई थी वाइड, उसका भी ये परिणाम कहा जा सकता है, क्योंकि गेंदबाज पर थोड़ा दबाव था, तो लाइन को एडजस्ट करना चाहते थे, स्टम्प्स की तरफ जाने का प्रयास हुआ, लेकिन लेंथ में गलती कर बैठे। दूसरा सिक्सर इस ओवर में। स्कोर 18 रन, महंगे साबित होते हुए। सुजीत इस बार पटकी हुई गेंद, बाउंसर का इस्तेमाल और वाइड घोषित करते हुए अंपायर, क्योंकि बल्लेबाज के पहुंच से बाहर थी। 1 फॉर दी ओवर का इशारा भी। हो, एक योग्य निर्णय आपण म्हणू शकतो. अगदी बॅटरच्या अवाकाच्या बाहेर बाउन्सर चेंडू आपण पाहिला आणि त्याच्यामुळे मात्र पाहू शकले या ठिकाणी हा दुसरा स्वेअर चेंडू मात्र या षटकामध्ये आपण पाहत आहोत सुजित कालेकरच्या या स्पेलमध्ये. चांगली सुरुवात. पॉजिटिव रिप्लाई डीबी स्पोर्ट्स कुरुन द्वारा। हिट का जवाब पत्थर से देते हुए उनके बल्लेबाज। सुजीत एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार यॉर्कर का प्रयास था, बल्ले की जड़ से टकराई है। एफर्ट अच्छा है फील्डर का, गिरीश का, लेकिन 2 रन बचा नहीं पाए और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति।
दमदार शुरुआत डीबी स्पोर्ट्स कुरुन द्वारा 21 रन 1 विकेट के नुकसान पर। म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि त्या 12 चेंडूमध्ये 28 धाब्यांची आवश्यकता असेल डीबी स्पोर्ट कुरुन संघाला. जबरदस्त खेळ साकारला आज डीबी स्पोर्ट कुरुन संघाने. ओव्हर इनिंगमध्ये आपण आहोत, ब्रेकमध्ये आहोत, तर एक सन्मानाकडे वाटचाल करूया. ज्यांच्याकडून आम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ब्रँडेड शूज देण्यात आलेले आहेत आणि ते आलेले आहेत DSC कंपनीचे ते ब्रँडेड शूज आहेत. हर्षल भोईर यांना आपण इथे सन्मानित करतो. मी जगदीश भोईर यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण हा सन्मान मात्र या ठिकाणी संपन्न करून घ्यायचा आहे. या स्पर्धेचा आनंद आपण जर पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी पाटील हे सुद्धा घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या आयोजकांचं सुद्धा भरभरून कौतुक त्याने केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून सहकार्य सुद्धा आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचं करतोय आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 12 चेंडू 28 ची गरज, गोलंदाज गिरीश पाटील. आता मात्र पाहू शकला या ठिकाणी गोलंदाजीला सुरुवात करतोय. एखादी विकेट्स प्राप्त करून द्यावी लागेल गिरीश पाटीलला आणि ती विकेट्स आय थिंक कुणालची जर मिळवली तर मात्र या ठिकाणी हा संघ मात्र जरूर कमबॅक करू शकतो आणि कमबॅक करण्याची ताकद हिम्मत ठेवतो अजय. हाँ बिल्कुल, क्षमता तो है उनके अंदर, लेकिन क्या क्षमता के अनुसार वो गेंदबाजी कर पाएंगे या नहीं, यही तो देखने वाली बात है. दोनों भी बल्लेबाज खतरनाक है. इस जोड़ी को तोड़ना पड़ेगा. 12 गेंदों में 28 रन चाहिए. खूबसूरत गेंद बिल्कुल फुलर लेन पर ऑफ स्टंप के बाहर, पॉपिंग क्रीज में गेंद का टप्पा और रफ्तार भी जबरदस्त थी. बीट किया है पहली गेंद पर कुणाल को. जबरदस्त वेगवान मारा पाहायला मिळतोय. जागेवर उचलण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क मात्र झाला नाहीये. डॉट गेंदों से काफी दबाव बन सकता है बल्लेबाजों पर. ओहो, एक और तेज तर्रार गेंद. इस बार लेंथ में बदलाव किया था, गुड लेन पर पिच कराया और क्या रफ्तार निकाल रहे हैं. याला म्हणतात पलटवार. पहिल्या षटकामध्ये पाहिलं की फलंदाजाने वार केला होता गोलंदाज सुजित कालेकर वरती आणि परत या ठिकाणी गिरीश पाटील आता मात्र कुणीतरी पलटवार करतोय. या लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू आणि समीकरण आता मात्र पाहू शकाल 10 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 28 धाब्यांची गरज टीम डीबी स्पोर्ट करून संघाला. असं वाटतं की थोडेसे या ठिकाणी क्रॅम्प्स त्याचे पाहायला आलेले आहेत परंतु ही चांगली बाब नाहीये बंटी स्पोर्ट कुक्से बोरी संघाच्या दृष्टिकोनातून. पूरा जोर लगाकर गेंदबाजी कर रहे गिरीश. अक्सर हमने देखा है कि वो तेज गेंदबाजी तो करते हैं लेकिन आज कुछ अतिरिक्त रफ्तार के साथ बॉलिंग करते हुए नजर आए हैं और निश्चित रूप से उनके दाहिने पैर में क्रैम्प्स आ गए हैं, मांसपेशियों में खिंच. मित्रमंडळ भोईरगावच्या वतीनं जय महाराष्ट्र चषक भोईरगाव 2025 आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आपण पाहत आहोत मित्रांनो आणि वर्षाचा सुद्धा शेवटचा दिवस आपण या ठिकाणी पाहत आहोत. येणारे 2026 हे वर्ष प्रत्येक क्रिकेट संघासाठी यश, आनंद आणि अभिमान घेऊन येवो. प्रत्येक खेळाडूला आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळो आणि संघाला प्रत्यक्षात स्वप्नांचा अनुभव घेता यो विजय पराभवाच्या पलीकडे जाऊन क्रिकेटची खरी भावना जपत हा खेळ नेहमीच नव्या उंचीवर पोहोचो. क्रिकेट जिवंत राहावं, भावना जिवंत राहावं या सर्वांना क्रिकेट प्रेमींना खेळाडूंना सदिच्छा. देखिए डिसीजन तो लेना पड़ेगा वहां पर बंटी स्पोर्ट्स के कैप्टन को.
अक्सर देखने को मिलता है। हे सर्व जिद्दी खेळाडू होता जे कारण गावाची प्राण प्रतिष्ठा डोळ्यासमोर असते. आपल्या गावाच्या नावासाठी सर्व खेळाडू खेळत असतात आणि त्या अनुषंगाने पाहतो की छोट्या मोठ्या ज्या इजा जाणवत आहेत त्यांना मात्र नक्कीच कुठेही याप्रमाणे सामोरं जात नसतात. हो फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु मिड विकेटला सुजित कालेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथून आपण जर समीकरण जर पाहिलं जे तर सिंगल डबल जर इथे येत राहिल्या तर बंटीस्फोट कुकसे बोरुली सगळा त्याचा जास्त काही नुकसान होणार नाहीये. कारण 9 चेंडूच्या खेळामध्ये आता मात्र इथून विजयासाठी 27 धावांची आता मात्र या ठिकाणी आवश्यकता असेल. जी हाँ, सिंगल डबल से लक्ष्य तक पहुंचा नहीं जा सकता है। हालांकि सिंगल डबल भी महत्वपूर्ण है, लेकिन बीच बीच में तो कम से कम बड़े शॉट्स खेलने पड़ेंगे, बाउंड्रीज ढूंढनी होगी डीबी के कुरुन के बल्लेबाजों को। खतरनाक गेंद, बैक ऑफ लेंथ, और कौन कहेगा कि 2 गेंदे पहले इनके पैरों में क्रैम्प्स आ गए थे। जुनून आपल्याकडे जी जिद्द चिकाटी आहे आणि जो आपल्याकडे आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासानं सध्या आपण पाहतो या ठिकाणी गिरीश पाटील चेंडूच्या हाताळणी करतोय. कारण आतापर्यंत एकच धाव तरी खर्च केलेली आहे 4 लिगल बॉलमध्ये. अजून एक चांगला चेंडू, हो हो असं वाटलं की अजय आय थिंक चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होता आणि विकेट किपर देसलेकडून मात्र ही चूक घडली. लेकिन कमाल की गेंदबाजी, दूर से बल्ला चलाया था, ये रेगुलेशन कैच था, विकेट कीपर हाथों में गेंद को रख नहीं पाए हैं नीलेश देसले। और क्या यहाँ से पलटवार कर सकते हैं बल्लेबाज विष्णु, ये देखने वाली बात है। हालांकि एक छक्का जड़ चुके हैं, लेकिन इस ओवर में दोनों बल्लेबाजों को शांत रखा है गिरीश ने। सिर्फ 1 रन खर्च किया, अभी तक 5 गेंदे हो चुके ओवर की। समीकरण 7 गेंदे और 27 रन। निर्णायक चेंडू, ओ फटका हवेत खेळलाय, ओव्हर पिच लॉंग ऑन वरती पुन्हा बड्डे बॉय निखिल देसलेने झेल सोडलाय आणि चेंडू लँडिंग झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅक्झिमम सिक्सर. छोड़ा है, यही कहा जा सकता है। गेंद हाथ में बैठ गई थी, लेकिन फिर हाथ से निकली है, थोड़े से ऑफ बैलेंस हुए और 6 रन है। जी हाँ, बाउंड्री रोप के उस पार जाकर गिरी है गेंद। 6 रन मिलेंगे पलटवार करते हुए विष्णु। कैच ड्रॉप हुआ विकेट कीपर के हाथों से, उसके बाद ये प्रहार किया उन्होंने। और अब आखिरी ओवर में 21 रन चाहिए। फील्ड सजाना है बंटी स्पोर्ट्स। तो निश्चितपणे कारण आपण जास्त वेळ या ठिकाणी खर्च करता प्लीज निलित देसले यांना सुद्धा विनंती असेल की आपण वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करा, कारण पंच सुद्धा तुम्हाला वॉर्न करतायत. सिक्सरनं मात्र या ठिकाणी एक आशेची किरण आता मात्र या ठिकाणी जागृत केलेली आहे फलंदाज विष्णूनं. परंतु चूक मी म्हणेन या ठिकाणी गोलंदाज निखिलकडून घडली गेली. प्लीज फिल्डिंग लावून घ्या बंटी स्पोर्ट कुक्षी बोरली संघ प्लीज. चला 12 खेळाडू जो आहे तो मात्र आता आतमध्ये जायचा आहे, पण लेकिन तारीफ करनी होगी गिरीश की, पूरी तरह से फिट नहीं, फिर भी उन्होंने अपना ओवर कंप्लीट किया और उनकी एंड से तो सब कुछ सही था। विकेट कीपर और फील्डर का साथ मिलता तो और भी टीम की स्थिति मजबूत हो सकती थी, लेकिन गलतियां हुई है और गलतियां बहुत भारी पड़ सकती है। स्ट्राइक फिलहाल कुणाल के पास है, 1 छक्का 1 चौका जड़ चुके हैं। इस समय 11 पर बैटिंग करते हुए विष्णु 14 पर बल्लेबाजी करते हुए 2 छक्के जड़े हैं। राजू ठाकरे आखिरी ओवर लेकर तैयार, 21 रन बनाने हैं डीबी स्पोर्ट्स कुरुन टीम को ये मुकाबला जीतने के लिए इस आखिरी ओवर में। थोडासा एक कठीण मित्र बने की निर्णय होता बंटी स्पोर्ट कुक्षी बोरली संघाच्या संघनायकासमोर, कारण आतिश कालेकर आणि राजू ठाकरे हे 2 त्याचे प्रमुख गोलंदाज आहेत आणि चेंडू आता मात्र कोणाकडे सोपवायचा. आणि मात्र त्या टीम मीटिंगमध्ये आता मात्र शेवटचा निर्णय त्याने घेतलेला आहे. राजूकडे चेंडू सोपवलाय, परंतु तो इथून 21 धाबाचं संरक्षण करणार का. पहिला चेंडू, दबाव आहे, प्रेशर आहे आणि त्या प्रेशरच्या अनुषंगाने पहिला चेंडू मात्र हाताला वाईट. अवांत धाव खर्च केली गेली आणि त्या मात्र या सामन्यामध्ये रंगत जास्त वाढत असताना देखिए पहले ओवर में सुजीत ने भी एक वाइड बॉल डाली थी और उसके बाद जो गेंद डाली उस पर वो स्लॉट में कर बैठे थे, छक्का लगा था। ये ओवर पिच है, उठा के खेल दिया है, जबरदस्त स्ट्रोक, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, 4 रन। सामना सध्या आपण पाहत आहोत. कधी झुकतोय बंटी स्पोर्ट कुक्षे बोरली संघाच्या बाजूने, कधी झुकतोय डीबी स्पोर्ट कुरुन संघाच्या बाजूने. आणि आता मात्र समीकरण
7 चेंडू आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी इथून 16 धाब्यांची गरज. देखिए, जिसकी हम चर्चा कर रहे थे कि वाइड बॉल डालने के बाद कहीं ना कहीं गेंदबाज और ज़्यादा गलती करने की संभावना होती है, क्योंकि उसका फिर लाइन पर ज़्यादा ध्यान चला जाता है, वो लेंथ के बारे में शायद उतना सोचता नहीं. यहाँ पर भी लेंथ में गलती हुई, बिल्कुल ओवर पिच गेंद थी. और क्या कड़क लॉफ्टेड ऑफ ड्राइव खेला है कुणाल ने. 5 गेंदे 16 रन. बढ़िया गेंद, ये सटीक है, यॉर्कर है, खदेड़ कर निकालना पड़ा है. फील्डर दूर से पहुंचे है, थोड़ा सा वाइड थ्रो और 2 रन्स कंप्लीट. धाबा वेगाने येत आहेत आणि हे प्रयत्न सुरू आहेत. आणि इथून आपण जर विचार केला तर दोन्ही संघ आता मात्र इथून हार मानण्यास तयार नाहीत. चांगल्या प्रमाणे खेळ साकारतोय विष्णू. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 आपण सिक्सर पाहिले, 1 दुहेरी पाहिली, 14 धावसंख्येवर तो खेळतो. आणि कुणाल आतापर्यंत पाहिलं तर या ठिकाणी 17 धावसंख्येवर तो सुद्धा खेळतोय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. विजयासाठी 14 धाब्यांची गरज. ओ नांडी गोल, ओ शपल होत असताना मात्र पाहू शकला ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न परतो त्या ठिकाणी एक्स्ट्रा उडवला गोलंदाज राजू ठाकरेनं. आणि आता मात्र पास सेलिब्रेशन आता करायला सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये. कमाल की गेंद. दबाव जरूर है राजू ठाकरे पर भी, लेकिन अंडर प्रेशर ये सटीक यॉर्कर दोनों टांगों के बीच में से, और स्टंप्स वहां पर उद्ध्वस्त करते हुए राजू ठाकरे. मूल्यवान विकेट. कुणाल, डेंजरस कुणाल, बैक टू डग आउट. 35 पर लगा है दूसरा झटका. अक्रॉस द लाइन भी खेलने का प्रयास किया था. ये स्ट्रोक सिलेक्शन कहीं ना कहीं उचित नहीं कहा जा सकता है, क्योंकि सटीक यॉर्कर थी. यहाँ पर सीधे बल्ले से खेलते तो अपना विकेट बचा सकते थे. बड़ा हिट लगाना इस गेंद पर वैसे भी काफी मुश्किल था. अब गेंदे बची है 3 और रन चाहिए 14. आणि जर या सामन्यामध्ये राजू ठाकरे यांनी विकेटचा हॅट्रिक कंप्लीट केली तर सिरीज मॅन मिस्टर बबलू यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. न्यू बॅटर ऋषी आणि आपल्या संघाला देणार का तो खुशी. कारण 2 चेंडू होता शिल्लक आणि 2 मध्ये कंपल्सरी 14 धाब्यांची आवश्यकता आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 मध्ये 14 धाब्यांची गरज. म्हणजे अजूनही मात्र खुश भी हो सकता है. और ऐसे इक्वेशन बनते हुए देखे हमने इस टूर्नामेंट में. कल 2 बार ऐसे हुआ. 3 गेंदे 15 रन. प्रथमेश ने 3 लगातार छक्के जड़े थे. हो, कमजोर गेंद, लेकिन टाइम नहीं कर पाया अपने शॉट को. 1 रन तो मिलेगा. बढ़िया क्षेत्र रक्षण सुनिश्चित करते हुए फील्डर वहां पर. कैप्टन खुद आए थे गेंद पर. 1 ही रन पर सीमित रखा है. रन संख्या आगे बढ़ती हुई 36. अब 2 गेंदों में 13 रन चाहिए. 2 रन यहाँ पर लेने जरूरी थे, क्योंकि चेजिंग कंपल्सरी है. परंतु फिल्डिंग चांगल्या प्रमाणे पाहिली, फेक चांगल्या प्रमाणे झाली आणि त्याच्यामुळे मात्र 2 धावा घेण्याचा मात्र त्या ठिकाणी संधी मात्र निर्माण करून दिलेली नाहीये. परंतु इथे जर गोलंदाजाने अजून एखादा जर एक्स्ट्रा चेंडू जर राजा हाताळला तर मात्र पुन्हा या ठिकाणी संधी निर्माण होऊ शकते डीबी स्पोर्ट करून संघाला. आणि ती चूक आता इथून राजू ठाकरे कडा ओव्हर पिच चेंडू ऑन साईडला पुल केलाय अँड सक्सेसफुल. आलाय सिक्सर. ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. बॅटच्या झोन मध्ये चेंडू होता आणि शेवटचा बॉल जे शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती आता मात्र विजयासाठी 7 धाब्यांची गरज राहणार आहे. पुन्हा चेंडू हवेत खेळलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा सामना टाय ब्रेकर मध्ये बंटी स्पोर्ट कुकसे बोर्ली संघाने जिंकलाय. जरूर सामना बंटी स्पोर्ट कुकसे बोर्ली संघाने जिंकला, परंतु मनात जिंकली खास करून डीबी स्पोर्ट कुरुन संघाने. आणि मिस्टर विष्णू अँड कुणाल चांगला खेळ राहिला डीबी स्पोर्ट कुरुन संघाचा. और 1 रन की कीमत देखिए कितनी बड़ी होती है क्रिकेट के खेल में. 1 रन और बल्लेबाज बना लेते, या फिर फील्डिंग में कहीं पर 1 रन वहां पर बचा लिया जाता डीबी स्पोर्ट्स द्वारा, तो शायद ये मैच उनका हो जाता. लेकिन अब मैच हार चुके हैं. जरूर दिल जीते हैं उनके बल्लेबाजों ने. कुणाल और विष्णु का जबरदस्त एफर्ट रहा. हार्ड लक डीबी स्पोर्ट्स कुरुंद एंड कॉन्ग्रॅच्युलेशन्स निलेश देसले अँड कंपनी, बंटी स्पोर्ट्स बोरिवली. चला आपण लगेच विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. चेसिंग कंपल्सरी होते आणि त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी या टाय ब्रेकर मध्ये बंटी स्पोर्ट कुकसे बोर्ली संघाने सामना जिंकला आहे. आपण सामनावर पुरस्कार नंतर देऊ, आधी नाणेफेकी करूया. क्वार्टर फायनलची लढत असेल आजच्या दिवसातील. हा लॉर्ड्स मध्ये शेवटचा सामना राहणार आहे. बंटी स्पोर्ट कुकसे बोर्ली संघ कॅप्टन, चला त्वरित यायचं आपण. आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल जय महाराष्ट्र
भुईरगाव, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये बिस्लरी पाण्याचं सहकार्य प्राप्त झालेलं आहे. कुकसे बोर्ली गावचे युवा उद्योजक मुकेश दमदारे उर्फ बंटी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक भुईरगावचे बाळरामजी भुईर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती असेल की आपण